नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज 17 ऑगस्टला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे. योगायोगाने श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी नागपंचमीचा सण देखील आलेला आहे. योगायोगाने अतिशय दुर्मिळ असा महासंयोग यावर्षी पहिल्या श्रावण सोमवारी निर्माण झालेला आहे आणि म्हणून या श्रावण सोमवारचं महत्त्व दुप्पटपटीने वाढलेलं आहे. हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेक हा खूप महत्त्वाचा मानला जातो. या श्रावण सोमवारी जर आपल्याला शिवपूजन करणं शक्य नसेल तर भक्तिभावाने एक बेलाचे पान शिवाला अर्पण केले तर आपल्याला पूर्ण पूजेचे फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं. सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असून आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी व्रत करून भक्तिभावाने महादेवाची पूजा करत असतो. त्यामुळे महादेव, माता पार्वती हे आपल्यावरती प्रसन्न होतात. या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच सर्व पाप नष्ट होऊन घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी एक धान्य शिवामूठ म्हणून अर्पण केले जाते. तर आज पहिला श्रावण सोमवार आहे तर आज तांदूळ शिवामूठ असून आपल्याला ते अर्पण करायचे आहेत. तसेच आज नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकत्र आल्यामुळे या दिवशी रवियोग आणि बुधादित्य योग देखील निर्माण झालेला आहे. धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला श्रावण महिन्यात सोमवारी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरातील कर्णीबाधा, आजारपण दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. सायंकाळी प्रदोष काळापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे बघा, सूर्यास्त होण्याच्या 1 तास अगोदरपासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. कारण ही जी वेळ असते ना, ती वेळ आपल्या घरात लक्ष्मी येण्याची असते. ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. प्रदोष काळ हा भगवान महादेवांच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो आणि म्हणून या काळामध्ये जर तुम्ही हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरतो. तसेच आज जर तुम्हाला श्रावण सोमवारची पूजा ही प्रदोष काळामध्ये करणं शक्य झालं तर अवश्य तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्येच ही पूजा करा. कारण प्रदोष काळामध्ये आपण जी काही पूजा करतो तर ती साक्षात भगवान महादेवांपर्यंत पोहोचत असते आणि म्हणून या दिवशी अनेक जण प्रदोष काळामध्येच पूजा करत असतात. आपल्या हिंदू धर्मात कापुराला विशेष महत्त्व दिलं जातं. कापूर केवळ एक पूजेचे साहित्य नसून ते सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. कर्पूर गौरम करुणावतरम या मंत्रावरूनच आपल्याला कापूरला देवकार्यात किती महत्त्व आहे हे समजते.
आणि विशेष तिथीवरती घरामध्ये कापूर जाळून देवांची आरती केली तर घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. आणि आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी या दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळे या शुभयोगावरती आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, अडचणी या नष्ट होतील. तसेच घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात कापूर जाळल्याने घरातील पितृदोष, वास्तुदोष हा देखील कमी होतो. ज्या घरामध्ये संध्याकाळी कापूर जाळला जातो त्या घरात माता लक्ष्मी आकर्षित होते. या शुद्ध आणि पवित्र वातावरणात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. आणि अनेक वेळा आपल्या घराची रचना हे वास्तुशास्त्रानुसार नसते आणि यामुळे घरात कलह किंवा प्रगतीचे अडथळे येतात. आणि म्हणून हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर घरातील वास्तुदोष हा कमी होतो. बाहेरील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. वाईट नजरेपासून आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं नेहमी संरक्षण होते. तसेच हा उपाय केल्याने घरातील मुलं सतत चिडचिड करत असतील, हट्टेपणा करत असेल, मुलांना बाहेरची नजर बाधा होत असेल तर यासारख्या समस्यासुद्धा या उपायाने पूर्णपणे नष्ट होतात. हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडून सकारात्मक लहरी निर्माण होतात. तसेच कुटुंबातील सदस्यांचे मन प्रसन्न राहते आणि निराशाची भावना ही देखील दूर होते. तसेच जर भरपूर दिवसापासून कर्जाच्या विळख्यात अडकला असाल तर शास्त्रानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी संध्याकाळी हा उपाय केल्याने देवतांचे आशीर्वाद मिळतात. तसेच नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील मोकळे होतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सायंकाळी सर्वप्रथम आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे. घराच्या खिडक्या देखील उघड्या करून ठेवायच्या आहेत. छान देवघरामध्ये आपल्याला जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. अगोदर हातपाय स्वच्छ धुवून घ्या आणि यानंतर देवघरामधील दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे. मातीची पंती किंवा प्लेट असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला 3 भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल. आणि ह्या ज्या कापूर वड्या आहेत तर या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. गाईचं तूप नसेल तर तशाच ठेवल्या तरीसुद्धा चालेल. आणि या कापुरासोबतच तुम्हाला एक दालचिनीची काडी असते म्हणजे दालचिनीचा एक तुकडा ठेवायचा आहे. यामुळे घरात संपत्तीची ऊर्जा सक्रिय होते, सकारात्मकता येते. त्याचबरोबर आर्थिक आवकेचे मार्ग खुले होतात. आणि यानंतर हे भांडं आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे. एक आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. 2 लवंगा या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. लवंगांना फूल असेल अशा 2 लवंगा तुम्हाला हातामध्ये घेऊन हाताची मूठ घट्ट बंद करायची आहेत. आणि तुम्हाला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जर स्त्रिया हा उपाय करत असतील तर त्यांनी फक्त नमः शिवाय, नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 21 वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या 2 लवंगासुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत. कापुरासोबत या 2 लवंगा जाळल्याने घरातील वाईट शक्ती, पितृदोष हा नाहीसा होतो आणि भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आता यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. काही वेळानं ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, अलक्ष्मी, अदृश्य वाईट शक्ती ही नष्ट होते. यानंतर हे भांडं तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आहे आणि उंबरठ्यावर मधोमध काही वेळासाठी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे.
जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत कोणाशीही तुम्हाला बोलायचं नाही, फक्त याच मंत्राचा जप करायचा आहे. भगवान महादेवांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. आता ह्या वस्तू जळून झाल्यानंतरनं त्यामध्ये जी काही विभूती तयार होईल तर ती राख जी आहे तर ती थोडीशी उंबरठ्यावरती लावायची आहेत. तसेच या विभूतीचा एक एक टिळक हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती सुद्धा लावायचा आहे, कारण घरातल्या व्यक्तींना सुद्धा थोडीफार नजरबाधा झालेली असते. आणि यानंतर हे सर्व काही तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहेत आणि भांडं हे तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता. तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला आज पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे. खूप जास्त प्रभावी उपाय आहे, नक्की करा. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. त्याचबरोबर आज पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे. हिंदू धर्मात तांदळाला अक्षत, ज्याचा नाश होत नाही किंवा जे कधीही तुटत नाही असे म्हटले जाते आणि म्हणून शिवपूजेमध्ये तांदूळ हे अवश्य वापरले जाते. तांदूळाला पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी तांदळासंबंधित काही उपाय जर आपण केले तर त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आणि म्हणून आपल्याला आज पहिल्या श्रावण सोमवारी 108 तांदळाचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. घरात कधीही अन्नधान्याची, संपत्तीची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही. तर काय करायचं आहे, 108 तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले फुटलेले घेऊ नका, अखंड असे 108 तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल. 108 तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. पहिला एक तांदूळ हातात घ्यायचा, एक वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि हा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा. यानंतर पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा, दुसऱ्या वेळी कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि हा दुसरा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा आहे. असं तुम्हाला 108 वेळा हा कमलात्मक मंत्र म्हणून हे 108 तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. आणि यानंतर एक बेलपत्र अर्पण करून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर शिवमंदिर असेल तर आज प्रदोष काळामध्ये फक्त तिथे मंदिराच्या प्रवेशद्वारावरती एक दिवा लावून तुम्हाला यायचं आहे. जर या दिवशी तुम्ही शिवमंदिराच्या प्रवेशद्वारावरती तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तर तुमच्या आयुष्यातील जी काही वाईट वेळ सुरू आहे, जी काही वाईट संकट अडचणी सुरू आहे तर त्या लगेच दूर होतात, त्या नष्ट होतात आणि भगवान शिवाच्या कृपेने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते. प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते खुले होतात. आणि म्हणून शक्य असेल तर नक्कीच तुम्ही तिथे हा दिवा जो आहे तर तो लावू शकता. आता तुम्ही म्हणाल ताई घरी हा दिवा लावला तर चालेल का? तर नाही, तुम्हाला मंदिरामध्येच जाऊन हा दिवा लावायचा आहे. कारण आज संध्याकाळी आपण तर मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्या घरात दिवा लावणार आहे. ते व्हिडिओच्या मी तुम्हाला पहिल्या उपायामध्येच सांगितलं आहे. पहिला उपाय हा आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावून मगच करायचा आहे, त्यामुळे तिथे आपण दिवा लावणार आहे. पण हा दिवा जो आहे ना तो तुम्हाला शिवमंदिरामध्येच जाऊन लावायचा आहे. महाशिवपुराणात हा उपाय सांगितला आहे. खूप जास्त प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. नक्कीच या उपायाने तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होईल. जर शिवमंदिर खूप दूर असेल, तिथं जाणं शक्य नसेल तर मग अशा वेळी तुमच्या घराजवळ बेलवृक्ष असेल ना तर तिथे हा दिवा तुम्ही लावू शकता. तर हे काही छोटे मोठे उपाय आहेत जे आपल्याला आज पहिल्या श्रावण सोमवारी करायचे आहेत. आज नागपंचमीसुद्धा आहे, त्यामुळे नागपंचमीची सुद्धा आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहेत. अगोदर तुम्हाला शिवपूजा करायची आहे आणि मग तुम्हाला नागपंचमीची नागपूजा जी आहे तर ती करायची आहेत. शास्त्रानुसार अशीच पूजा करण्यासाठी सांगितले गेले आहे आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.